चं प्रमाण आता वाढलंय आणि त्यामुळेच पालकांची चिंता देखील वाढतीये। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। 8 वर्षांच्या तेजस्विनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू। तुमच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका। 37 लाख मुलांचा जीव धोक्यात। तेजस्विनी या 8 वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। अचानक चक्कर येऊन शाळेच्या कॉरिडॉरमध्ये ती कोसळली। या घटनेमुळे सारेच पालक हादरलेत। मात्र तेजस्विनी सारखाच तब्बल 37 लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे। त्यामुळे उतार वयातच हृदयविकार होतो असा समज होता, मात्र वास्तव काही वेगळं आहे। हल्ली 5 वर्षांपासून ते 25-35 वयाच्या तरुणांमध्ये देखील हृदयविकार दिसून येतोय। विशेषतः लहान मुलांमध्येही याचं प्रमाण चिंता वाढवणार आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे। 5 वर्षांखालील 37 दशलक्ष मुलांचं वजन जास्त आहे। अशा जीवनशैलीमुळे वयाच्या 10व्या वर्षापासून मुलांचं हृदय कमकुवत होऊ शकतं। 10व्या वर्षात मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू लागतात। त्यातच शाळेचा ताण, अपुरी झोप यामुळेही मुलांचं आरोग्य बिघडतं। त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो। बालपणातील सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो। जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंग झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे। पालकांनी मुलांबाबत काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात। बालपणातच मुलांना योग्य सवयी लावा। फास्ट फूड आणि व्यसन टाळा। नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न खा। जेवणात पालेभाज्या, फळांचा वापर वाढवा। दररोज किमान 45 मिनिटं व्यायाम करा। किमान 6 ते 7 तास झोप असायला हवी। ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा। सोशल मीडियाचा वापर कमी करून कौटुंबिक आणि मैत्रीची नाती जोपासा। मुलांना निरोगी जीवनशैलीच्या सवयी शिकवणं गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। आणि याचंच उदाहरण म्हणजे कर्नाटकातील चामराजनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणारी तेजस्विनी बळी ठरल्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांच्यावर भविष्य निर्भर आहे अशा पिढीचं हृदय सदृढ करणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, सामने न्यूज।